भारतीय संविधान म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथील मुख्याध्यापकपदी PV सुलतानी सर यांची निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं सोज्वळ मनमिळावू आणि एक साधंसुधं असं व्यक्तिमत्व सुलतानी सरांचं आहे। एक गरिबीतून दुःख दारिद्र्यातून ताऊंस लावून निघणारं असं व्यक्तिमत्व सरांचं आहे आणि त्यांच्यावर एक चांगल्या प्रकारची जबाबदारीने बंधनं आलेली आहेत। त्यांची मुख्याध्यापकपदी वर्णी लागलेली आहे। सर, आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत। एक चांगल्या प्रकारचं जबाबदारीचं पद आपल्यावरती आलेलं आहे सर आणि एक जबाबदारी बंधनं आलेली आहेत आणि आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्ष आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे। सर, आपल्या निवडीच्या संदर्भात आपण ज्या मुख्याध्यापकपदी वर्णी लागलेली आपली त्या निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगा? 31 मे 2026 रोजी आमच्या म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री A.G. मेढे सर यांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाली आणि आमच्या दोन्ही शाळांच्या सेवा ज्येष्ठता यादी आणि गुणवत्तेनुसार मला नगरपालिका समिती शिक्षण समितीच्या वतीने मला मुख्याध्यापकपदी या ठिकाणी चार्ज देण्यात आला। सर, विद्यार्थी हा विद्येच्या सागरात पोहणारा राजहंस असतो आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट असं नातं असतं। आपण एक चांगल्या प्रकारे आपल्याला एक भारदस्त एक दर्जेदार पद आपल्याला मिळालेलं आहे, मुख्याध्यापकपदी आपली वर्णी लागलेली आहे। तर आता फ्युचरमध्ये आपलं विजन काय राहणार आहे सर? आपला मानस काय राहणार आहे, काय सांगाल? आमच्या नगरपालिका संचलित विद्यालय आहे, त्यामुळे आमच्याकडे येणारे विद्यार्थी तळागाळातील असतात। उद्योग व्यवसाय मजुरी करणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांमधून येणारे विद्यार्थी आमच्याकडे असतात। त्यामुळे या विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून शाळेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या असलेल्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा अधिकाधिक फायदा मिळवून देऊन जे या ठिकाणी अनुभवी शिक्षक आहेत त्या अनुभवी शिक्षकांच्या माध्यमातून गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारचे प्रयत्न करून विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल। सर, डॉक्टर B.R. आंबेडकर से इम्पॉर्टंट स्टेटमेंट टीच टू एंड मेक स्ट्रगल, शिकाल, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। त्याचप्रमाणे एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ। शिक्षणामुळे जगामध्ये बदल घडवण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे आणि आपण एक चांगल्या प्रकारे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आपण म्युनिसिपल हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी आपली एक वर्णी लागलेली आहे। एक जबाबदारी आणि एक बंधनं आपल्यावरती आलेली आहेत आणि आपण एक चांगल्या प्रकारे आपल्यावरती एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते। सर, आर्थिक दुर्बल घटकातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपली भूमिका काय राहणार आहे सर, काय सांगा? सर्वात आधी मी आनंदाने सांगेल की मी शिक्षक झालो ही माझी भाग्याची गोष्ट आहे। सगळ्यात उत्तम अशा प्रकारची नोकरी जर कोणती असेल तर ती शिक्षक आहे। समाजाची सेवा जर करायची असेल तर या ठिकाणी शिक्षक या नात्याने विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून तळागाळातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुढे कशा प्रकारचे नेता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहत नाही। मनुष्याच्या जीवनामध्ये जर का कोणत्याही प्रकारचा बदल घडवायचा असेल, क्रांती घडवायची असेल तर ती आपण शिक्षणाने घडवू शकतो। हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे आणि त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण जर झाली तर निश्चितच या ठिकाणी जो मागासलेला विद्यार्थी आहे किंवा तळागाळातला विद्यार्थी आहे याचे विकास झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्याला शिक्षणाचं महत्त्व कसं या ठिकाणी शिक्षणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळून दिलं तर निश्चितच सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांमध्ये पर्यायाने समाजामध्ये घडू शकतो। सुतानी सर, अजून एक प्रश्न मी आपल्याला विचारू की आपण एक चांगल्या प्रकारची आपली निवड झालेली आहे, सेवाज्येष्ठतेनुसार आपण या पदावरती आपली वर्णी लागलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतोय। तर मला सांगाल की आपण या निवडीच्या माध्यमातून सोसायटी म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगा? विद्यार्थ्यांनी मराठी शाळा तसंच या ठिकाणी शासकीय शाळांचा अधिकाधिक शिक्षकांसाठी उपयोग जर केला तर त्यामध्ये असलेले अनुभवी तज्ज्ञ अशा प्रकारचे शिक्षक सर्वांगीण दृष्टिकोनातून असलेल्या सुविधा याचा लाभ घेऊन पुढे कशा प्रकारे जाता येईल वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ज्या योजना असतात त्या विशेष करून सरकारी शाळांमध्ये असतात। सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतात। विद्यार्थ्यांच्या आणि पालकांचा समाजाचा कल या ठिकाणी कशा प्रकारचा राहील त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून
अधिकाधिक अशा प्रकारचा प्रयत्न करेल आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणाची कशा प्रकारची चाळ निर्माण होईल त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा वेगवेगळ्या अशा प्रकारचे उपक्रम असतील त्याच्या माध्यमाने या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. सुलताने सर, एक चांगल्या प्रकारे आपण सविस्तर अशी माहिती देत आहात. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की आपल्यावरती एक चांगल्या प्रकारचा आपण मुख्याध्यापकपदी वर्णी लागलेली आहे, जबाबदारी आणि बंधनं आपल्यावरती आलेली आहे आणि आपलं एक विजन आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रकर्षाने नमूद केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहात. एक शेवटचा माझा प्रश्न आहे की ही जी निवड झाली सर, ही शिक्षक हा परिवर्तनवादी असतो, समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो. ही जी आपल्याला आपण मुख्याध्यापकपदी आपली वर्णी लागलेली आहे याचं श्रेय आपण कोणाला देणार सर, काय सांगा? मी सुरुवातीला नगरपालिका संचलित शाळा असल्यामुळे शालेय शिक्षण समिती चेअरमन आदरणीय राजेंद्र भाऊ आपटे यांना मी श्रेय देईन की त्यांनी गुणवत्ता आणि सेवाज्येष्ठतेला महत्त्व देऊन मला जी मुख्याध्यापकपदी त्यांनी नेमणूक केली. त्याचबरोबर या ठिकाणी या प्रदीर्घ कालखंडामध्ये मी शिक्षकी पेशामध्ये माझा जो प्रदीर्घ अशा प्रकारचा अनुभव आहे त्या कालखंडात मला अनेक अशा प्रकारचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, माझे सहकारी, मित्रमंडळी या सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि त्यामुळे या ठिकाणी माझ्यामध्ये जे काही या ठिकाणी चुका असतील किंवा चांगल्या प्रकारच्या गोष्टी घेण्याचा मी त्यांच्याकडनं प्रयत्न केला आणि आज अशा प्रकारे आज मला एक महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी मिळाली की म्युन्सिपल हायस्कूलचे मुख्याध्यापकपदी. मी निश्चितच ह्या सगळ्या घटकांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. हे होते एक सुलताने सर, त्यांची म्युन्सिपल हायस्कूल भुसावळ यांची मुख्याध्यापकपदी वर्णी लागलेली आहे आणि एक साधं सुधं व्यक्तिमत्व आणि एक गरिबीतून तांस लावून निघणारं असं व्यक्तिमत्व सुलताने सरांचं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या विषयासंदर्भामध्ये त्यांच्याकडून आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेतली. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी आमच्या सुलतानी सरांनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या T24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, T24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.